इंदिराजी, इंदिरा काय झालं? इंदिरा चल उठ, चल उठ, चल 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 चल. सतू दीपिका मॅडम नसताना आपण पहिल्यांदा बँकेत आलो. खूप त्रास होतोय यार सतू, खूप त्रास होतोय. नाही, मला कळतंय इंदिरा, पण हे असं वागून कसं चालेल रे? हा, नाही सतू, मी बँकेत जाईन तर दीपिका मॅडमना सोबत घेऊनच जाईन. नाही नाही, हे बघ, असा वेडेपणा करून नाही चालणार. चल तू. सतू ऐक माझं, मी बँकेत जाणार तर दीपिका मॅडमना सोबत घेऊनच जाणार. मी असं नाही येऊ शकत बँकेत. इंदिरा, मी चल म्हणतोय ना, माझं ऐकायचं. आता नाही नाही इंदिरा, नाही, चल चल ऐक. आले का सगळे? हो सर, आले. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला तुम्हाला सांगायला अत्यंत दुःख होतंय की आपल्या बँकेतल्या दीपिका देशपांडे बाई या आपल्याला सोडून. सर अजून सोडून नाही गेली ती. नाही का? बर, हा, तर म्हणजे मला असं म्हणायचं होतं की बँक सोडून जायच्या मार्गावर आहेत. पण सर, असं काय झालं? काका, त्यांना खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. एवढा मोठा ऍक्सिडेंट झाल्यावर कोणी पहिल्यासारखं धडधाकट उभं राहण्याची काहीच शक्यता नाहीये. हो ना. हा, तर त्यामुळे आपण तर असं सांभाळा स्वतःला. इंदिरा, इंदिरा, इंदिरा यार, काय झालंय? असं काय करतोयस तू? ऐक माझं, तू बँकेत चल, चल तू बँकेत. नाही यार सतू, यार दीपिका मॅडम नाही तर माझं मला पाय पण ठेवता येत नाहीये बँकेत. मला नाही होणार यार सतू. इंदिरा यार, असं करून कसं चालेल यार? हे आपलं काम आहे. आपण बँकेत वसुलीचं काम करतो. कामाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? सतू, कामावर दुर्लक्ष नाही करायचं म्हणूनच आलो ना मी बँकेत. मला सकाळी देशपांडे सर पण म्हणाले कामावर लक्ष दे, म्हणून मी आलो बँकेत. पण नाही होत आता मला सत्तू. बँकेमध्ये एंट्री केल्या क्षणी मला सगळीकडे फक्त मॅडमचाच आवाज येतोय. बँकेच्या भिंतींवर, मॅडमच्या डेस्क जवळ, फाईल्सवर, सगळीकडे मॅडमचा स्पर्श आहे. कामावर दुर्लक्ष नको, कामात लक्ष द्यायचंय म्हणून मी आलो सत्तू. पण मला नाही होणार आता, हे नाही होणार सत्तू. इंदिराजी, इंदिराजी, दीपिका मॅडम,
दीपिका मॅडम. इंदिरा. सॉरी. दीपिका मॅडम. इंदिरा, अरे काय करतोयस तू? डोक्यावर पडलायस? आता गाडी खाली आला असतास. इंदिरा, चल. नाही चल तू. इथून चल इंदिरा, चल. दीपिका चल. नाही तू चल इंदिरा. चल चल चल. नाही तू चल इंदिरा. ये इंदिरा यार, नको यार इंदिरा. इंदिरा यार, इंदिरा प्लीज जागा हो इंदिरा. इंदिरा जागा हो. इंदिरा जागा हो. इंदिरा. अशाने स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेशील यार. आणि तू बर्बाद होशील, सोबत घरच्यांना पण बर्बाद करशील. हे बघ, तुझं दीपिका मॅडमवर प्रेम आहे ना, मान्य आहे. पण यार इकडे अडकू नकोस यार. इथे अडकशील ना तर संपशील इथे. तुझं खरं प्रेम आहे ना, तर त्याची आग आज जळत ठेव. त्या आगीने दुनिया जायला नको निघू. मेहनतीने उभं केलंयस यार. आणि तू जर असा वागलास ना तर काहीच राहणार नाही. होत्याचं नव्हतं व्हायला एक क्षण पुरेसा आहे रे. एकतर वहिनींची अशी अवस्था आहे, आणि त्यात तुला काय झालं तर मग मी कोणाकडे बघायचं? जयश्री काकूने कोणाकडे बघायचं? कळताय का? कळताय का? नाहीतर अजून 4 कानाखाली वाजवीन. पण चुकीचं पाऊल उचलून देणार नाही तुला. तुला शपथ आहे दीपिका मॅडमची. मॅडम आधीच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. अरे तुझ्याकडे बघून तर मालती काकू आणि देशपांडे सर हिमतीने उभे. आणि तुलाच काय झालं तर त्यांचा आधार निघून जाईल यार. हे बघ इंद्रा, एक गोष्ट लक्षात ठेव. दीपिका मॅडम एकाच गोष्टीने बऱ्या होतील, तुमच्या प्रेमामुळे. तेव्हा हरायचं नाही. हा, आपण हिमतीने लढायचं. चल आपण जाऊया मॅडमकडे. चल चल चल.
सानू त्याला जरा उठवतेस का? 10 वाजून गेले. दीदी झोपू दे ना त्याला थोडा वेळ अजून. ताई दीदीला कचरा काढायचा आहे आणि हे सगळं आवरून आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. उठाव त्याला. अहो नका ना तुम्ही काही बोलू. सकाळी सकाळी उगाच वादायला कारण. मालती असला बेशिस्तपणा मी घरामध्ये खपून घेणार नाही माझ्या. गुड मॉर्निंग सासरे. हो सासरे, शुभ प्रभात. आमची सकाळ केव्हाच झाली. 10 वाजून गेलेत. ते काय रोजच वाचतात, काय विशेष नाही. देवू उठ ना, फ्रेश हो ना. थांब जरा 5 मिनिटं. जा ना, उठ ना. अरे थांब ना. उठ उठ पटकन, जा फ्रेश होऊन. काय फ्रेश यार. प्लीज ना, जा. आई ग. दीदी घे आवरून. तुला झाडू मारायचा होता ना. आई पोहे बनवतेस का? हो मी बनवते. कार्तिकला तुझ्या हातचे पोहे नाही आवडणार. दुसरे बनव. सरात येऊ का? हा अरे ये अभिषेक ये. हा मी ओळख करून देतो. मालती हे अभिषेक पाटकर माझा विद्यार्थी आहे. वकील आहे. आपल्या दीदीची केस हाच लढतोय. दीदी चहा पाण्याचं बघ. नाही काहीच नको. मी खरं तर काहीतरी सांगायला आलोय महत्वाचं. हा? नयन कानविंदीला जामीन मिळाला. का? हे उघड आहे की तो गुन्हेगार आहे आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत शासनाने झालंच पाहिजे. सर कोर्टात पुरावे लागतात. आता पुरावे कमी आहेत म्हणून त्याला जामीन मिळालाय. आपण आणखीन पुरावे सादर करूया. तुम्ही काळजी करू नका. त्यांना जामीन मिळालाय. त्यांची सुटका नाही झाली अजून. त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी म्हणून काय करावं लागेल? सर सगळ्यात आधी ही केस स्ट्रॉंग व्हायला हवी. शलकाला तारखेला यावं लागेल. तिथे जबाब नोंदवला जाईल. हरकत नाही. येईल आमचे शलाका. दीदी हो ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा. समोरचा पक्ष तुमच्यावर आरोप करेल. तुमची उलट तपासणी होईल. कदाचित असेही प्रश्न विचारले जातील ज्याने तुम्हाला त्रास होईल. तरीही तुम्ही न घाबरता स्ट्रॉंग राहून स्वतःची बाजू मांडायला हवी. मी तयार आहे. तुम्ही काही करा पण त्याला शिक्षा व्हायलाच हवी. आणि वेळीच ही गुंड प्रवृत्ती ठेचून काढायला हवी. आणि एक लक्षात ठेव, मी मागे हटणार नाही. मी पूर्ण याच्या मागे आहे. बाप म्हणून तिच्या पाठीशी उभा राहायला मी खंबीर आहे. सगळे आहोत आम्ही. मी आहे, मालती आहे, दीपू आहे, सगळे आहोत. सर मी येतो.
पुढच्या तारखेला तुम्हाला सगळ्यांना कोर्टात हजर राहावं लागेल. येऊ आम्ही. अशीच खमकी राहा. घाबरू नकोस, आम्ही आहोत. काय फालतू पण आहे. काय झालं? काय झालं काय? हे पोहे, पोळ्यांचे पोहे केलेत का खडकांचे पोहे केलेत? केवढे दगड आहेत यात? ते पोहे मी नाही केलेत, सानिकाने केले. सॉरी बेबू. ते काय ना, मला दगडात आणि शेंगदाण्यांमधला डिफरन्स कळत नाही ना. दोन्ही एकाच रंगाचे दिसतात ना. घ्या. नाही करायचंय मला असला नाश्ता. काय चाललंय? सतत नुसत्या त्या पालेभाज्याच खातोय मी. सकाळी पण तेच, दुपारी पण तेच, रात्री पण तेच. अरे जरा नॉनव्हेज बनवा ना, नॉनव्हेज. या घरात मांसाहार बनत नाही. मग बनवा.